आपल्याला सहकार्य करायचं. धन्यवाद. पहिल्यांदाच 8 थराची या ठिकाणी सलामी देण्याचा मान पहिल्याच दापोली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या आयोजित गोविंदा 2025 दहीहंडी उत्सव 2025 यामध्ये सलामी साजरी होते 8 थरांची. एक 2 3 4 थरांची यशस्वी थर या ठिकाणी रचलेले आहेत. 5 थर देखील यशस्वी या ठिकाणी झालेले आहेत. 6वा गोविंदा या ठिकाणी 6 थराचा यशस्वी उभा. 7वा या ठिकाणी उभा आणि 8वी सावली या ठिकाणी 8वी सलामी पहिलीच या ठिकाणी विजय. यशस्वी सलामी पहिल्याच मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली विधानसभा मतदारसंघाच्या या मैदानावर निश्चितपणे यशस्वी सलामी सावली आणि हिंदुराज गोविंद पथक जळगाव दापोली यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक 2 3 जय हनुमान गोविंदा पथक जामगे. 3 यशस्वी थर रचलेले आहेत. 4था गोविंदा पथक या ठिकाणी यशस्वी थर. 5वा देखील उभ्या राहण्याच्या प्रयत्नात आणि हा 7 थराची यशस्वी सलामी या ठिकाणी जय हनुमान गोविंदा पथक जामगे खेड. सावकाश आपण या ठिकाणी सुरक्षित असे 6 थराची सलामी दिलेली आहे. या ठिकाणी विठ्ठल रखमाई गोविंदा पथक हरणे. आपण 6 थरांची यशस्वी सलामी लावण्यासाठी सज्ज. 1 2 3 4 सुरक्षित आणि यशस्वी असे 4 थर. 5व्या थराचा गोविंदा उभा राहिलेला आहे आणि 6 थराची गोविंदा पथकाची सलामी यशस्वी अशी सलामी. सुरक्षित असा गोविंदा खाली उतरताना आणि डीजे जय हनुमान गोविंदा पथक सिंगर रेल्वेची वाडी. आपण 6 थरांचा सुरक्षित आणि यशस्वी मनोरा या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न करताय. 1 2 3 4था थर या ठिकाणी यशस्वी उभा राहिलेला आहे.
1 2 3 4 पाचवा आणि 6वा या ठिकाणी गोविंदा पदक या ठिकाणी आलेले आहेत, येऊन गेले. त्याचबरोबर येणार देखील आहेत मोठे मोठे गोविंदा पदक. आणि त्याचबरोबर श्रीदेवी मर्याई गोविंदा पदक महिला हा पहिलाच गोविंदा पदक या ठिकाणी 5 थराची सलामी देत आहे. यशस्वी मनवले, सुरक्षित असा मनोरा राखण्याचा प्रयत्न. 1 2 3 चौथ्या थराचा गोविंदा या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी सलामी आणि 5व्या थराचा गोविंदाने यशस्वी सलामी दिलेली आहे. नक्कीच सर. अजय सर, मी अजून एक सांगू इच्छितो. माझ्या मते तरी माझ्या माहिती संपूर्ण दापोली तालुक्यातील महिला पदक हे पहिलं आहे. सुरक्षित आणि यशस्वी सलामी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीदेवी मर्याई गोविंदा पदक दापोली 6 थरांसाठी मनोरा असताना 1 2 3 यशस्वी 4 थर. 5व्या थराचा गोविंदा या ठिकाणी प्रयत्न करत असताना 5 आणि 6व्या थराची यशस्वी सलामी या ठिकाणी या गोविंदाने दिलेली आहे. अगदी सुरज हिंदू एकता गोविंदा पदक हरणे या ठिकाणी 7 थराची सलामी देण्यासाठी सज्ज असताना 1 2 3 4 थराची या ठिकाणी सुरक्षितता बनवणे. सुरक्षितता महत्वाची. या ठिकाणी बेस रेडी झाला. त्याच्यानंतरला तो पहिला थर खालच्या बाजूला असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या थराच्या ठिकाणी जी रचना आहे, जे फॉर्मेशन आपण पाहतोय, कालकाई गोविंद पदक कालकाई कोण जिथे सलामी देणार आहे हे जे गोविंद पदक आहे काही वेळापूर्वी चिपळूणमध्ये देखील गेलं होतं. तिथे देखील सगळ्यांची ते रचना आपल्याला पाहायला मिळाली. ते आता इथे आले कारण मानाची सन्मानाच्या अभिमानाची आणि प्रतिष्ठेची हा दैनिक महोत्सव आहे. प्रत्येक गोविंद पदकाचं एक स्वप्न आहे की या जो दैनिक महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्हाला देखील सलामी द्यायची. या ठिकाणी लागलेला आहे. आता या दुसऱ्या प्रयत्नामध्ये हे जे गोविंद पदक आहे तब्बल 6 थरांची रचना करते. 6 थर लावणार आहेत. त्यांनी सांगितलं पहिला प्रयत्न मात्र त्यांचा होता की ते
क्रीडा होता 6 पाहिलेला आहे 6 मधला होताना प्रयत्न चांगला होता तो हरकत नाहीये. पुन्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 6 रनची रचना करणार आहोत देखील लावला गेलाय. मार्टिन पाहायला मिळतं. यशस्वी सलामी दिल्यानंतर तुम्हाला तसंच खाली देखील उतरायचं आहे. गोविंद पथकाने 8 थर लावलेले आहेत, त्यांना ती देण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायची. आणि प्रत्येक गोविंद पथकाचं एकच स्वप्न राहिलंय की जी मानाची जी दहीहंडी आहे ती मात्र फोडण्याचा मान कोणाला मिळणार. परंतु यावर्षी श्रीराम गोविंद पथक दुबळेवाडी या पथकाला मिळालेला आहे. तिसरं थर देखील या ठिकाणी रचला गेलेला आहे. मानाच्या या सन्मानाच्या दहीहंडीमध्ये श्रीराम गोविंद पथक दुबळेवाडी हे जे गोविंद पथक आहे त्या ठिकाणी फोडण्यासाठी तयार आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या गोविंद